आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि आता जगभरातल्या अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा जगाच्या पाठीवर। बोईंग कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना स्पष्टपणे सांगितलं की त्यांना कोविडच्या विरोधात लसीकरण करणं अत्यावश्यक आहे, अन्यथा त्यांना कामावरून काढून टाकलं जाईल। सिएटल टाइम्सने या संदर्भातला अहवाल दिलाय की एरोस्पेस जायंट्समधील कामगारांना लस घेण्यासाठी अंतिम मुदत 8 डिसेंबर देण्यात आले। या नियमांचं पालन करणं ही रोजगाराची अट आहे असं या वृत्तपत्रात नमूद करण्यात आलं। जे कर्मचारी आवश्यक ती पूर्तता करणार नाहीत म्हणजे लस घेणार नाहीत त्यांना कंपनीतून काढून टाकलं जाईल। संयुक्त राष्ट्रांचा उपक्रम असलेल्या कोवॅक्स मोहिमेसाठी रशिया स्पुटनिक V लसीचे 3 कोटी डोस देणार आहे। रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडचे CEO किरिल तिमिद्री यांनी ही माहिती दिली। जागतिक आरोग्य संघटनेची मंजुरी आणि लस उत्पादनातल्या समस्या हे दोन्ही प्रश्न जागतिक स्तरावर सर्वच कंपन्यांना भेडसावत आहेत। रशियाच्या लसीला मंजुरी देण्यावरून रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड आणि WHO यांच्यातही मतभेद झाले। तसंच लसीचा आपत्कालीन परिस्थितीतला वापर करावी की नाही या संदर्भातली मंजुरी सुद्धा अद्याप मिळालेली नाही, तरी सुद्धा काही देशात ही लस दिली जाते। जॉन्सन अँड जॉन्सन लसीचा बूस्टर डोस देण्याबद्दल अन्न आणि औषध प्रशासनाकडून मंथन सुरू आहे। अमेरिकेतली ही बातमी आहे। इतर लस उत्पादन कंपन्या प्राथमिक लसीकरणानंतर 6 महिन्यांनी बूस्टर डोस देण्याच्या विचारात आहेत, तर हा कालावधी लसीकरणानंतर 2 ते 6 महिन्यांच्या आतलाच असावा असं जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीला वाटतं। डेल्टा व्हेरियंटचा प्रादुर्भाव वाढल्यानं तसंच कंपनीकडे उपलब्ध डेटा पुरेसा नसल्यानं बूस्टर डोस नेमका कधी द्यावा याबद्दल निर्णय प्रक्रियेला वेळ लागतोय आणि विविध कंपन्यांमध्ये मतभेद आहेत। नागरिकांमध्ये लसीकरणाविषयी जनजागृती निर्माण करण्याकरता न्यूझीलंडमध्ये एका फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं होतं। या वॅक्सथॉनमध्ये संगीतकार, खेळाडू, सेलिब्रिटी सुद्धा सहभागी झाले होते। सलग 8 तास सुरू असलेल्या कार्यक्रमाचं टीव्हीवर सुद्धा थेट प्रक्षेपण करण्यात आलं। वेलिंग्टनमधल्या मेडिकल सेंटरला पंतप्रधान जॅसिंडा आर्डेन यांनी भेट दिली। सुरुवातीला दिवसासाठी 1 लाख डोस देण्याचं लक्ष्य ठेवलं होतं, पण पहिलं लक्ष्य पूर्ण केल्यानंतर आता हे लक्ष्य 1.5 लाख डोसपर्यंत वाढवण्यात आलंय। माओरी भागामध्ये 25,000 डोस पुरवण्याचं लक्ष्य आहे। अमेरिकेमध्ये कोरोना संक्रमितांची संख्या 4,48,00,000च्या पार पोहोचले, तर कोरोना बळींचा आकडा 7,23,747 पर्यंत गेलाय। जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या सेंटर फॉर सिस्टीम सायन्स अँड इंजिनिअरिंगनं ही माहिती दिली। कोरोना संकटामुळे हॉस्पिटलमधला रक्ताचा साठा मोठ्या प्रमाणात कमी झाल्याची माहिती अमेरिकन रेड क्रॉस संस्थेनं दिली। ऑगस्टपासून रक्तदात्यांचं प्रमाण हे 10% घटलंय। गेल्या काही वर्षातली ही निच्चांकी पातळी आहे। रशियामधली दररोजची कोरोना रुग्णांची संख्या ही वाढली आहे, तसंच बळींच्या संख्येमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे। गेल्या 24 तासात 33,208 नवीन संक्रमितांची नोंद झाली, तर 1,002 कोरोना मृतांचा आकडा आहे। गेल्या काही आठवड्यांपासून संक्रमित आणि बळींची संख्या वेगानं वाढते। कोरोना प्रतिबंधक नियम लागू केले तर अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल, यामुळे निर्बंध लागू करायला प्रशासन तयार नाही। ब्रिटनमध्ये खासदार डेव्हिड अमेस यांची शुक्रवारी चाकूनं भोसकून हत्या करण्यात आली। लिऑन सी भागातल्या मेथॉडिस्ट चर्चच्या बाहेर हा सगळा प्रकार घडला। इस्लामिक दहशतवादी गटाकडून हा हल्ला झाला असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे। डेव्हिड यांना शनिवारी श्रद्धांजली वाहण्यात आली। वी विल मिस यू असा संदेश तिथे लिहिण्यात आला होता, तसंच फुलं सुद्धा अर्पण करण्यात आली। 25 वर्षांच्या एका संशयिताला अटक करण्यात आली, त्याच्याकडून एक चाकू जप्त करण्यात आला आहे। अमेस यांच्यावर हल्ला झाला त्या ठिकाणी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन आणि विरोधी पक्षनेते केअर स्टार्मर यांनी भेट दिली। ब्रिटनच्या गृहमंत्री प्रीती पटेल, सभागृह नेते लिंडसे हॉईल यांनी सुद्धा अमेस यांना श्रद्धांजली वाहिली। लंडनपासून 65 किलोमीटर अंतरावरच्या लिऑन सी भागात चर्चच्या बाहेर त्यांच्यावर हल्ला करण्यात आला। कंधारमध्ये इमाम बर्ग मशिदीमध्ये झालेल्या स्फोटातल्या मृतांचा आकडा आता 63 पर्यंत पोहोचला आहे। शिया समुदायाकडून या सगळ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। काही जखमी नागरिकांची
प्रकृती अतिशय चिंताजनक असल्यानं मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे। सरकारकडून देण्यात आलेला मृतांचा अधिकृत आकडा अद्यापही फक्त 47 आहे। तैवानचे राष्ट्राध्यक्ष त्साई इंग वेन यांनी शनिवारी बंदराच्या शहर काओशुंगमधील एका रनडाऊन इमारतीला लागलेल्या आगीमध्ये मरण पावलेल्या लोकांना श्रद्धांजली वाहिली आणि ही श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांनी एका शवागारालाही भेट दिली। त्साई यांनी एका रुग्णालयाला सुद्धा भेट दिली आणि इथे काही जखमींवर उपचार करण्यात येत आहेत त्यांची चौकशी केली। आगीमध्ये अडकलेल्या लोकांना मदत करणाऱ्या आणि ज्यांनी आपले प्राण गमावले त्यांच्या कुटुंबियांना सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश त्साई इंग वेन यांनी दिले आहेत। मेक्सिकोमध्ये जवळपास 1 लाख लोक बेपत्ता असल्याचं अधिकृतपणे जाहीर करण्यात आलं। एका वर्षानंतर राष्ट्रीय शोध आयोगाची मेक्सिकोमध्ये गायब झालेल्या लोकांची नोंद ही 20% वाढली आहे। संपूर्ण मेक्सिकोमध्ये गायब झालेल्या व्यक्तींच्या शोधासाठी 6व्या राष्ट्रीय शोध ब्रिगेडला बोलवावं लागलंय। ट्वेंकालिन हार्नाडेज गेल्या 7 वर्षापासून आपल्या मुलीचा शोध घेत आहेत। एक दिवस दुपारी ती तिच्या प्रियकरासोबत राजधानीच्या कुरेनवाका या भागात बाहेर पडली होती। नंतर ती गायब झाली, जी अद्याप सापडलेली नाही। देशात हजारो नागरिक अशाच पद्धतीनं गायब झालेत आणि प्रत्येकाच्या वेगवेगळ्या कथा आहेत। मसाला, तृणधान्य आणि फ्रेंच फ्राईज तसंच बटाट्याच्या चिप्ससह डझनभर खाद्यपदार्थांमध्ये सोडियमची पातळी कमी करण्याच्या उद्देशानं अमेरिकेच्या नियामकांनी दीर्घ प्रतीक्षित मार्गदर्शक तत्त्व जारी केलेत। आता देशभरातील अन्न कंपन्यांवर मिठाच्या अल्प वापरासाठी नियमामध्ये बदल करून पदार्थाच्या निर्मितीला भाग पाडले जाईल। 163 अन्नपदार्थ श्रेणीच्या तपासणीनंतर निश्चित केले गेलेत, ज्यामध्ये मिठाचं प्रमाण कमी असणं आवश्यक आहे। अमेरिकेमध्ये आहारातलं बहुतेक ठिकाणी सोडियम आणि रेस्टॉरंटमधल्या खाद्यपदार्थांमधलं मीठ हे त्यात अतिरिक्त मीठ घातलं जात नाही। अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निषेध करत त्यागलेली संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेतली जागा अमेरिकेनं पुन्हा एकदा मिळवली। 193 सदस्यीय संयुक्त राष्ट्र महासभेचं जागतिक संघटनेच्या 5 प्रादेशिक गटांनी प्रस्तावित केलेले सर्व 18 उमेदवार निवडले गेलेत। बेनिन 189 मतांसह सर्वात जास्त मतं मिळवणारा देशाचे प्रतिनिधी ठरलेत। त्यानंतर गॅम्बियाला 186 मतं मिळालेत, अमेरिकेला 168 आणि एरिट्रिया 144 मतांसह यादीत शेवटच्या क्रमांकावर आहे। अमेरिकेने बिनविरोध केल्या जाणाऱ्या निवडीमध्ये समाविष्ट केलेल्या देशांच्या निवडीवर खराब रेकॉर्ड असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्याच्या आणि मानवाधिकार परिषदेनं इस्रायलवर अनावश्यक जी टीका करायला सुरुवात केली आहे त्यामध्ये यावेळेला चर्चा झाली। अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन कॅलिफोर्नियाच्या एका रुग्णालयामध्ये नॉन कोविड संसर्गावर उपचार घेत आहेत असं त्यांच्या प्रवक्त्यानं सांगितलं। गुरुवारी रात्री याबद्दल माहिती देण्यात आली। प्रवक्ते एंजेल युरेना यांनी म्हटलंय की क्लिंटन यांना मंगळवारी संध्याकाळी कॅलिफोर्निया विद्यापीठ इर्विन मेडिकल सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं। युरेना म्हणाले की क्लिंटन यांची प्रकृती उत्तम असून डॉक्टर, परिचारिका आणि इतर कर्मचारी त्यांची व्यवस्थित काळजी घेत आहेत। आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि आता जगाच्या पाठीवरच्या अन्य काही महत्त्वाच्या बातम्या। जगभरातल्या प्रतिभावान व्यक्तींनी अंतराळात प्रवासाचा विचार करण्यापेक्षा पृथ्वीला वाचवण्याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचं मत प्रिन्स विल्यम्स यांनी व्यक्त केलं आहे। जेफ बेझोस, इलॉन मस्क, रिचर्ड ब्रान्सन यांनी नुकतीच अंतराळ पर्यटनात मोठी गुंतवणूक केली आहे। या पार्श्वभूमीवर प्रिन्स विल्यम्स यांनी हा टोला लगावला आहे। केन्स्टिंग्टन पॅलेसमध्ये बुधवारी बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते। दक्षिण कॅलिफोर्नियामध्ये समुद्रकिनाऱ्याच्या जवळच्या डोंगरांमध्ये पसरलेला वणवा आटोक्यात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत, पण सतत दिशा बदलणाऱ्या वाऱ्यांमुळे अग्निशमन दलाचं काम मोठं अवघड झालं आहे। सांता येन्स डोंगरामध्ये 24 चौरस किलोमीटर परिसरात ही आग पसरली आहे। माजी राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन आणि त्यांच्या पत्नी नॅन्सी रेगन यांची मालमत्ता असलेल्या
रँचो डेल सिएलो या भागाचंही बनव्यापासून रक्षण केलं जात आहे. आगीमुळे 101 क्रमांकाचा महामार्ग रविवारपर्यंत बंद असणार आहे. यासोबत जगाच्या पाठीवरमध्ये इथेच थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेटसाठी पाहत राहा न्यूज 18 लोकमत.